ग्रंथराज श्री दासबोध दशक दुसरा समास दुसरा उत्तम लक्षण श्रीराम श्रोता व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणे करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची वाट पुसल्या विण जाऊ नये फळ ओळखिल्या विण खाऊ नये पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी अतिवाद करू नये पोटी कपट धरू नये शोधिल्या विण करू नये कुळहीन कांता विचारे विण बोलो नये विवंचने विण चालो नये मर्यादे विण हालो नये काही एक प्रीती विण रुसो नये चोरास ओळखी पुसो नये रात्री पंथ क्रमू नये एकाएकी जनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी निंदाद्वेष करू नये असत्संग धरू नये द्रव्यदारा हरू नये बळात्कारे वक्तयास खोदू नये ऐक्यतेसी फोडू नये विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या तोंडाळासी भांडो नये वाचाळासी तंडो नये संतसंग खंडू नये अंतर्यामी अतिक्रोध करू नये जीवलगास खेदू नये मनी वीट मानू नये शिकवणेचा क्षणक्षणा रुसो नये लटिका पुरुषार्थ बोलो नये केल्या वीण सांगो नये आपला पराक्रमो बोलिला बोल विसरो नये प्रसंगी सामर्थ्य चुको नये केल्या वीण निखंदू नये पुढिलांसी कदा आळसे सुख मानू नये चाहाडी मनास आणू नये शोधिल्या वीण करू नये कार्य काही सुखा अंग देऊ नये प्रयत्न पुरुषे सांडू नये कष्ट करिता त्रासो नये निरंतर सभेमध्ये लाजो नये भाष्कळपणे बोलो नये पैज होड घालू नये काही केल्या बहुत चिंता करू नये निसुगपणे राहो नये परस्त्री ते पाहो नये पाप बुद्धी कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखो नये परपीडा करू नये विश्वासघात शोचे वीण असो नये मळीण वस्त्र नेसो नये जाणारास पुसो नये कोठे जातोस म्हणून व्यापकपण सांडू नये पराधीन होऊ नये आपले ओझे घालू नये कोणी एकासी पत्रे विना पर्वत करू नये हिनाचे ऋण घेऊ नये गोही वीण जाऊ नये राजद्वारा लटिकी जाजू घेऊ नये सभेस लटिके करू नये आदर नसता बोलो नये स्वाभाविक आदखणेपण करू नये अन्याये वीण गांजू नये अवनीतीने वर्तो नये अंग बळे बहुत अन्न खाऊ नये बहुत निद्रा करू नये बहुत दिवस राहो नये पिसुणाचे थे आपल्याची गोही देऊ नये आपली कीर्ती वर्णू नये आपले आपण हासो नये गोष्टी सांगोनी धूम्रपान घेऊ नये उन्मत्त द्रव्य सेवू नये बहुचकासी करू नये मैत्री कदा कामे विण राहो नये नीच उत्तर साहो नये आसुदे अन्न सेवू नये वडिलांचेही तोंडी सिवी असो नये दुसऱ्यास देखोन हासो नये उणे अंगी संचारो नये कुळवंताचे देखिली वस्तू चोरू नये बहुत कृपण होऊ नये जीवलगांसी करू नये कलह कदा एकाचा घात करू नये लटिकी गोही देऊ नये
अप्रमाण वर्तो नये कदा काळी चहाडी चोरी धरू नये परद्वार करू नये मागे उणे बोलो नये कोणी एकाचे समयी यावा चुको नये सत्वगुण सांडू नये वैरियास दंडू नये शरण आलिया अल्पधने माजो नये हरिभक्तीस लाजो नये मर्यादेवीण चालो नये पवित्र जनी मूर्खासी संबंध पडो नये अंधारी हात घालू नये दुश्चितपणे विसरो नये वस्तू आपुली स्नान संध्या सांडू नये कुळाचार खंडू नये अनाचार मांडू नये पुकुरपणे हरिकथा सांडू नये निरूपण तोडू नये परमार्थास मोडू नये प्रपंच बळे देवासा नवस बुडवू नये आपला धर्म उडवू नये भलते भरी भरो नये विचारे वीण निष्ठुरपण धरू नये जीवहत्या करू नये पाऊस देखोन जाऊ नये अथवा अवकाळी सभा देखोन गळो नये समयी उत्तर टळो नये धिक्कारिता चळो नये धारिष्ट आपुले गुरुविरहित असो नये नीचयातीचा गुरु करू नये जिणे शाश्वत मानू नये वैभवेंसी सत्यमार्ग सांडू नये असत्य पंथे जाऊ नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा अपकीर्ती सांडावी सदकीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची नेघता हे उत्तम गुण ते मनुष्य अवलक्षण ऐकतयांचे लक्षण पुढिले समासी इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास दुसरा।